नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या डोंबिवली टू गाणगापूर या ट्रिपच्या सेकंड डेमध्ये. तर काल आम्ही जेजुरीलाच स्टॉप घेतलेला. ॲक्च्युली आम्हाला मोरगावला थांबायचं होतं, पण मोरगावला थांबू नाही शकलो कारण आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्या गाडीच्या प्रॉब्लेमामुळे आम्हाला इथं थांबावं लागलं. पण असो, आता आम्ही इकडून आता जेजुरीला जाणार आहोत आणि जेजुरीचा खंडेरायाचं दर्शन घेऊन पुढे आम्ही आमचा प्रवास मोरगावपर्यंत येणार आहोत. मोरगावचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे पंढरपूर टू तुळजापूर असा आमचा प्रवास असणार आहे. निघालो आहे आम्ही आता वरती मंदिरात जायला. काय रे, तुला आतमध्येच राहा. टाइम पास चालू आहे आमचा इथे. आतमध्ये कॉन्ट्रॅक्ट देणार नाही मी, असं आतमध्ये अर्धवट ट्रिप करवली तर 10 वाजता रूम. आपल्याला इथे जायचं आहे. मला दिसतं आहे, माहीत नाही मंदिर इकडून दिसेल. आशिष सरांनी आपल्यासाठी स्पेशल सोय केलेली आहे. हे बघितलं ना तुम्हाला, तो पाहिजे होता तिकडं नाही. तर गाड्यांसाठी आपल्याला स्पेशल पार्किंग दिलेली आहे. इथे एक आहे आपली आणि ही दुसरी. म्हणजे तेवढं पडले राहते आणि अशा प्रकारे पुष्कळात 13वा महिना. त्या गजरला कॉल करावाच लागणार आहे. आपला एक मित्र. चला निघायचं. घंटा बांधली. तर दर्शन तर राहिलं आहे अजून, पण आता परत आम्ही रूमवर चाललो कारण ड्रोनची बॅग आम्ही तिथेच विसरलो. ते काळोख होतं रे भरपूर. याच्यामुळे असं त्याला साईडलो नको रे, राहून दे. सूर्य उलट्या साईडला आहे म्हणून. सूर्य उलट्या साईडला आहे. सूर्य उलट्या साईडला नाही, ग्रह आपल्या साईडला आहे. आणि बाजूला. तर ते आपल्याबरोबर असणार तेव्हा असंच फनी मुमेंट असणारच आपल्याबरोबर. तर बघू, आपण आता बॅग घेऊ आणि जाऊ दर्शनासाठी. मग भेटू आपण ते डायरेक्ट मंदिरावर. तर आता पुन्हा आम्ही बाईक घेऊन निघालेलो आहोत कारण आता आम्ही एवढी वॉकिंग केली आणि परत अर्धवट चालत आलेलो आहे. तर आता सुनीलने सांगितलं की आता चालणं नको, तर आम्हाला प्रवास पुढे करायचा आहे अजून. तर त्यामुळे टाईम कन्झ्युमेबल गोष्टी जरा कमी कराव्यात. आणि एकाला विचारलं आम्ही की आमच्या रूमच्या बाजूला राहत होते, ते दर्शन करून आले होते, तर ते बोलले की गर्दी नाही आहे एवढी. आता बघूयात की आम्हाला गर्दी भेटते की नाही भेटले तर चांगलंच होईल कारण आम्हाला तेवढ्या टाईममध्ये ड्रोन वगैरेचे शूट घेता येतील. ॲक्च्युली मुळात आम्ही ड्रोन विसरलो म्हणून एवढं रिटर्न गेलेलो. बॅग कोणाकडे आता? माझ्याकडे आहे आता बॅग. इकडून एक आता टर्न घेतो आम्ही राईट साईडला. खूप भारी वाटतंय जसं जसं जवळ येतं तसं. आणि मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे जेजुरीला, तर मला तर जास्तच एक्साइटमेंट आहे. आणि लोक संख्येची गाडी बघतायत कालपासून, मे बी त्यामुळेच त्याला नजर लागली आहे. काही ना काही होते ते. बहुतेक एक लिंबू आणि नारळ कंपल्सरी फोडावंच लागणार आहे आम्हाला. मी त्यांना कालपासून सांगतोय. आणि मित्रांनो, दुकानं चालू झालेत. पार्किंग पुढे एकदा बघून या ना. आणि हा गेट दिसतोय समोर. नजारा पहा फक्त. तर मित्रांनो, आता आम्ही वरती जात आहोत.
पार्किंगला गाडी लावली आहे. पार्किंग पण स्वस्त आहे, प्रायव्हेट पार्किंग 10,000 रुपये. कॅमेरा तरी सरळ आता मला एवढ्या अँगलचं माहीत नाही. तर आम्ही तर इच्छा व्यक्त करतोय आमचे मोठे बंधू सुनील जगताप यांचं लग्न लवकर व्हावं म्हणून मी तरी प्रार्थना करीन देवासाठी. मला त्यांच्या बायकोला उचलून नेताना हां, नेताना पाहायचं. हे गणेश मंदिर आहे. जायचं एक पुढे घेऊयात. हां, हो दादा भंडारा घ्या की. तिथं काय पडायचं, पलीकडून जायचं, समोर दरवाजा बंद आहे. भंडारा घ्या. समोरचा दरवाजा बंद आहे. पलीकडून जायचं. कुठून? पलीकडून चहाची गाडी आहे. हे का बंद आहे? पण काम चालू आहे. चाललंय काम. अच्छा, काम चालू असल्यामुळे बंद आहे हे सध्या. हां, एकच घ्यायचे ना, एकच घे. इथे एक खालीच नंदी महादेवाचं मंदिर आहे आणि जेजुरीची निशाणी म्हणजे पिवळी हळद जी की आता आपल्याला दिसते. तर तो मेन दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दरवाजाने जात आहोत. गर्दी तशी कमीच वाटते, तर मंदिरात गेल्यावर कळेल. पोचलो आपण तिसऱ्या गेटपाशी. इथल्या इकडच्या रहिवाशांनी ही उत्तम सोय केलेली आहे आपल्यासाठी. ते दिसायला कसंही दिसलं तरी उन्हापासून आपलं संरक्षण करता येते. ऊन पाऊस दोन्ही. बारी देऊन जा बडे भावतात. हा दरवाजा पार केल्यानंतर दर्शन होईल स्वर्गाचं. छान झालेलं आहे की नाही आशिष? दर्शन खूप मस्त झालं. बट माफ करा म्हणजे मंदिराच्या आतून तुम्हाला दर्शन देता आलं नाही कारण तिथे कॅमेरे अलाउड नाहीत आपल्याला. म्हणजे कोणत्याही मंदिरात आपल्याकडे कॅमेरे अलाउड नसतात. बट स्क्रीनमध्ये बघण्यापेक्षा माझं म्हणणं हे आहे की तुम्ही स्वतः येऊन इथे दर्शन घ्यावं. खूप छान वाटतं, खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडाळा आहे, यांचं दर्शन आपण स्वतः येऊन घेतलं, त्यामध्ये जो आनंद आहे तो मला वाटतं की कॅमेऱ्यात बघण्यात नाही आहे. त्यामुळे स्वतः येऊन आपल्या मंदिराला भेट देणं. परत आणि आपण पण काही म्हणजे व्हिडिओ बनवत असलो, काही हे करत असलो तरी नियमांचं पालन तर केलंच पाहिजे. कारण आणि ॲक्च्युली मुळात आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात पण नाही आलं की कॅमेरा काढावा बाहेर, कारण मूर्ती एवढी छान होती. तर मग आम्ही तो विचारच नाही केला. पहिले आम्ही विचार केला की आम्ही दर्शन घेऊ.
कारण माझं ते फर्स्ट टाईम आहे, सो मला तर ते काही मिस करायचं नव्हतं. मला फक्त इथली एकच गोष्ट खटकली, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन, जेव्हा आपण रूमवर जाऊ किंवा व्हिडिओची एंडिंग करू तेव्हा सांगेनच. तर बघू आता. अजून आता दर्शन तर झालेलं आहे. आता थोडा एक ड्रोन शूट घ्यायचा आम्ही ट्राय करतो आहे, बघू. जर जमलं तर आम्ही ड्रोन शूट घेऊ आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आम्हाला आता इथून मोरगावला जायचं आहे, मोरगावचे मोरेश्वर. सुनील कुठे गेला? पाहणी करायला गेलेला सुनील. गाडाचं थोडं काम चालू आहे या साईडला, मंदिराचं म्हणजे. त्या सुनील थोडी पाहणी करायला गेलेला, सुनील कशी सर जरा म्हणजे सिरियस मोडमध्ये असतात, त्यांना या सगळ्या गोष्टींचं बिचाऱ्याला उन्हाचा त्रास आहे जरा, म्हणून. नाही, आमचा मोठा भाऊ आहे, नाही तर जाईन म्हणतो तो, आणि तो खरंच जाईल, कारण गाडी माझ्याकडे गाडी माझी गाडी त्याकडे आहे आणि त्याला परवडेल आता. खतरनाक खरं average बोलायला आहे. या ट्रिपचा करता धरता आपला सुनीलच आहे. जरी पैसे आमचे असले तरी मॅनेजमेंट आमच्याकडे आहे. तो आमचा मॅनेजर आहे मुळात, त्या सगळ्या गोष्टी सगळ्यात म्हणजे ह्या ट्रिपचा नाही, सगळ्या ट्रिपचा. लोकल पार्ट माझ्याकडे असतो आणि नॅशनल पार्ट माझ्याकडे असतो. तर आम्ही परमिशनसाठी गेलो होतो तिकडे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप मोठी प्रोसेस आहे, पोलिसांचा लेटर एक लागेल आणि संस्थेचं एक लेटर आणि शिक्का लागेल, तर एवढा वेळ पण नाही आहे, तर ते काय करता येणार नाही आम्हाला ड्रोन शूट. पुढच्या वेळेस आल्यानंतर आम्ही पूर्ण परमिशन सकट प्रयत्न करू की आम्हाला परमिशन मिळेल. सो रूल्स आहेत तर ते फॉलो करावेच लागतील. थोडं झोपावं लागलं. रूमवर आलो आहे आपण. आशिष म्हणतो थोडा वेळ झोपूया आपण, पण आता झोपायला टाईम नाही. पटपट पसारा आवरा. कसं आहे, बिचारा घडी कर त्यांचा आणि ते दोन ठेवलं असं बस. हे पण असतं का हो मग मग हॉटेलमध्ये? खेळायच ना. पटापट आम्ही पॅकिंग करू. करा पटापट पॅकिंग चला. हा एक माणूस आहे ना, त्याला आम्ही आमच्यावर उपकार म्हणून घेऊन आलेलो आहे. येत नव्हता तो, त्याच्या पार्टनरने त्याला धोका दिला. गाडी काय आलं रे त्याचा? मुलीगत धोका. त्याला फिवर आला अचानक, मच्छरने डोस दिला त्याला, डेंग्यू फिवर झाला. आला आणि माझ्या छातीत दुखायला लागलेलं, जेव्हा त्याने मला ऐन टाईमवर सांगितलं. असं होता, पण येत नव्हता. आता आमची चुकी झाली, आता आणलं त्याला, आता काय करणार. मला खोटं बोलून आणले, गाडी चालू आहे 20 किलोमीटर. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरच्या दिशेने. भूक पण लागली आहे फार, तर एका ठिकाणी आम्ही थांबून नाश्ता वगैरे करून मग कंटिन्यू आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत. संकेत द रायडर आणि सुनील द रायडर, तर दोघे पण तयार आहेत. KTM 390 आणि NS 125 जी की आणि डॉमिनॉरमध्ये कन्वर्ट केली आहे. आणि हां, ग्राफिक चुकलं आहे त्याच्यावर. 125 नाही आहे, ग्राफिक चुकलं नाही, ड्रायव्हर हेवी निघाला आमचा. हेवी ड्रायव्हर घेऊन उडवतो. तर त्याला आता आपण थोडंसं प्रोत्साहन देणार आहोत. प्रोत्साहन देण्यापेक्षा ही गाडी तू चालव. मला खोटं बोलून आणलंयस तू. 30 किलोमीटर गाडी चालू आहे म्हणून 200 किलोमीटर झालं मीच चालवतोय. अरे तू असंच पुढे जावी माझी इच्छा आहे. ही गाडी घे आणि चालव. तर चला बाय बाय गाईज. बाकी ब्लॉग आपण प्रवासात कंटिन्यू करूया. तर आम्ही थांबलेलो नाश्त्यासाठी, पण वाजलेत 12. तर आम्ही विचार केला आता डायरेक्ट जेवणच पुढे प्रवास करू. आशिषने कॉफी मागवली, कॉफीवर चाय पिणार आहे म्हणून. कॉफीवर चाय की कॉफीवर जेवण? हां तेच, कॉफीवर जेवण. भूक लागल्यावर थोडी टंग स्लीप होतेच. प्लॅन चेंज केला आहे आपण ॲक्च्युली. नाश्त्याचा प्लॅन जेवणात कन्वर्ट केला, कारण वाजली की 12. जेवण आलेलं आहे. आपण शेवची भाजी, चपाती
आणि काय दाल तडका राईस. आणि राईस मागवलेला आहे. दाल तडका राईस येत आहे, तोपर्यंत आपण चपाती आणि भाजी चालू करू. मला यांनी तशी शेव पिवळीवरची कमी दिली होती, त्यामुळे मी मागवली. चालू करा. भूक जाम लागली. या जेवायला. आपण पोहोचलो आहे मयुरेश्वर टेम्पल, मोरगाव. रस्ता चुकलेलो म्हणून 1836 किलोमीटर करून आलाय डबल. 18 किलोमीटरचे 1836 किलोमीटर करून आलो. तर आम्ही आता बारामतीमध्ये आहोत आणि 2 दिवसाच्या प्रवासानंतर आज आम्हाला पाऊस भेटलाय. तर पावसात ट्रॅव्हलिंग करायची जी मजा आहे, आम्ही वाटच बघत होतो पावसाची, त्यासाठी आम्ही रेनची तयारी केली. तो कालपासून आज आम्हाला झालंय. आता आम्ही पावसातच आजूबाजूचा आणि मित्रांनो, आमचा मित्र सुनील हरवलाय. तो गेलाय दुसऱ्या ठिकाणी आणि आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आता त्याची वाट बघत थांबलेलो आहे. आम्ही 15 मिनटं झाले. हा बोल. एवढं मॅप घेऊन पाहिजे काय फायदा नाही. किती दाखवतोय सांग मला. शंकराची कॉर्डिनेट करते. किती दाखवतोय ते बघ. काय हॅलो हॅलो. त्यांनी माझे आवाज ऐकला वाटतो. ब्लॉग ऐकला त्याने. हॅलो. अरे डिस्टन्स किती दाखवत आहे ते तर बघ. माझ्या जे आयफोनमध्ये दिसत नाही म्हणून म्हटलं. तर मित्रांनो, संकेतकडे आयफोनच मित्रांनो. नाही, त्याचा मोबाईल यायलाच त्याने लावला. मेन्शन केलं आहे माझ्या आयफोनमध्ये दिसत नाही म्हणून. तर तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून केलेलं मेन्शन. हॅलो. कळायला का तुम्हाला संकेतकडे आयफोन आहे. त्याने आता जोरात सांगितलेलं आहे की माझ्या आयफोनमध्ये दिसत नाही. नमस्कार मंडळी. तर आम्ही पोचलो आहोत पंढरपूरला. मोरगावहून निघालो होतो थेट पंढरपूर दर्शनासाठी. आणि आम्हाला खूप लेट झालं आहे. आता रात्रीचे अप्रॉक्स 9 वाजले असतील आणि आज एकादशी आम्हाला कोणाला माहीतच नव्हती. तर त्यामुळे इकडचे सगळे जे भक्तिनिवास आणि जे रूम्स आहेत सगळे फुल होते. फायनली आम्हाला एक मिळाला आहे, बघू शकता. ही आमची रूम आहे. संकेत सगळे इतके वैतागलेत.
ट्रॅव्हलिंग हा एकच रूम अवेलेबल होता असं बोलता येत ते. आणि आम्ही बाकी ठिकाणी पण विचारले, 2-3 भक्ती निवास आम्ही ट्राय केले, बाकी लॉज वगैरे पण आम्ही गेलो, पण अवेलेबलच नव्हते रूम. आणि मेन पार्किंगचा एक इश्यू होता. मंदिराजवळ एक रूम होती, पण पार्किंगचा इश्यू असल्यामुळे आम्ही ते मग आम्ही नाही केलं ते, कारण गाडीचं पण बघावं लागणार. तिकडे गेल्यानंतर सगळे ॲक्च्युली गाडीची प्राईजच विचारत होते. गाडी जशी आम्ही पार्क केली, कमीत कमी 15 ते 20 जण येऊन गाडीची प्राईस काय सगळे तेच करत होते. त्यामुळं आम्ही विचार केला की एक तर पार्किंगमध्ये लावला, दुसरा तर प्रॉब्लेम. आणि इथं आम्हाला एक रूम मिळाला आहे. मंदिरापासून एक साधारण 1-1.5 किलोमीटरवरती असेल. तर सकाळी लवकर आम्ही जाऊन दर्शन करायचं ट्राय करू, कारण आता सॅटर्डे संडे त्यामुळे लोकांना सुट्ट्या, सगळेच लोक निघालेत. बघू आता कसं काय होईल. सकाळी 5 वाजता मंदिरात टच राहायचं असं आम्ही विचार केला आहे. थकलेलं पण खूप आहे, तर बघूयात. खूप भूक लागलेली आहे. आता आम्ही बघणार आहोत हॉटेल वगैरे, आणि जेवणावर एकदम तुटून पडणार आहोत. तर मित्रांनो, इतक्या वेळ AC चालू नव्हती. आम्ही चिंतेत पडलो, कारण पैसे ACचे दिले आणि त्यांनी रिमोटच नाही दिला. मग नंतर आम्ही फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला रिमोट आणून दिला, पण रिमोटनी त्यांनी फक्त ऑन केला आणि ते निघून गेले. पण त्यांना माहीत नाही माझ्याकडे MIचा मोबाईल ते फक्त फॅन चालू करून गेले. ते मी तर डायरेक्ट मनालीची फिलिंग आणून दिली मित्रांनो. ते एवढे खुश आहेत, ते मला काय बोलतात माहिती आहे का, तू आता कॉन्ट्री जाऊ नको या रूमची. बघा सुनील, त्याचे पैसे तोच भरले रूमचे, कॉन्टॅक्ट काय करतोय काय नाही येतंय. आपण लोकल राईड करतो ना, हॉटेल तर कुठे दिसत नाही. तुझी गाडी काढली तर मग जागा नाही भेटणार पार्किंगला, मग कसं करणार आपण? गाडीत लावत बसणार, जेवण कधी करणार? सगळं शटर डाऊन दिसतं इकडे. मग आपलं एक ट्रॅम पेट्रोल घेऊन झोपूया का? तुझ्या गाडीने पिले तेवढं बस झालं मित्रा. आपल्याला जेवणच करावं लागेल. आणि एक ठिकाणी आईस्क्रीम पार्लर दिसलं. अच्छा, चित्र आईस्क्रीमचे भेटेल कुठे ना कुठे भेटेल. मटन शॉप शी श्रावणात काय सांगतो, असं मी बंद करायचा विचार करतोय. हो, आणि बंद करणार. अरे सिरियसली सांगतोय, जमलं पाहिजे तेवढं. कमी तर केलं आहे मी ऑलरेडी, खूप कमी केलं आहे, खूप म्हणजे खूप. सुनीलचा शांत बसला. सुनीलला भूक लागली, जो पण तो जेवणार नाही ना. सुनीलला चिप्स घेऊन देऊया का? हां, तर मित्रांनो, आता मी जेवण वगैरे करून आलो आहे. आणि ॲक्च्युली व्हिडिओ कोणीच काढला नाही जेवणाचा, कारण इतकी भूक लागलेली, सगळे तुटून पडले. जेवण एवढं भारी होतं. हंडी कढई मागवलेली, तर पनीर हंडी मागवली, सॉरी, तर पनीर वाटी आली होती आम्हाला. माझं हे असेल कशात तरी. तर आम्ही ना जेवण झाल्यानंतर पान मागवलेत. हे बघा पान. आणि माझा मित्र पंढरपूरचा राहणारा, तर तो येतो मला भेटायला. ॲक्च्युली मी जेव्हा बार्शीला शिकायला होतो कॉलेजला, त्या टाईमला तो सोबत होता माझ्या. आम्ही 2 वर्ष एकत्रच होतो कॉलेजमध्ये. तर 2014ला मी तिकडून बार्शीतून कॉलेज कंप्लीट 16ला कंप्लीट करून आलो. तर त्यानंतर अजूनपर्यंत आमचं भेट नाही आहे. मे बी 8 वर्ष झाले आता. तर 8 वर्षानंतर भेटणार आहे तो. तर त्याला पण लेट झाला जॉबवरून यायला, आणि मी त्याला आज अचानक सांगितलं दुपारी की मी येतो आहे म्हणून पंढरपूरला. तर त्याचीच वाट बघतो आहे, त्यामुळे अजून जागो आहे. सकाळी आम्हाला 4 वाजता उठायचं आहे मंदिराच्या दर्शनासाठी, कारण
गर्दी खूप असेल असे बोलत आहेत आणि सगळे हॉटेल फुल आहेत. त्या अंदाजाने तर गर्दी खूपच असणार आहे. तर बघू तो आल्यानंतर. मित्रांनो, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही बोललेलो की आम्हाला एक गोष्ट खटकली आहे. तर ती म्हणजे अशी की आम्ही जेव्हा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापाशी पोचलो गेटपाशी, तर त्या टाईमला त्यांनी आम्हाला त्या काकांनी सांगितलं मंदिरात जायचं असेल तर पहिले डावीकडे जाऊन दर्शन घ्यावं लागेल. मंदिरात जाणार आहे इकडून. तर आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी आमच्याकडून भंडाऱ्याची पिशवी काढून घेतली आणि देवासमोर ठेवली आणि त्यांनी प्रति व्यक्ती 100 रुपये दक्षिणेची मागणी केली. तर अशा गोष्टींपासून सावधान राहा, कारण अशामुळेच आपल्या देवाचे त्यांनी आम्हाला पिशवीच दिली नाही. अशा गोष्टींमुळे ना आपल्या धर्माचं नाव खराब होतं कुठेतरी, असं मला वाटतं. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.